बारीक करणार नाही, बरोबर ना? हो असंच म्हणाल, 1 तास, फक्त 1 तास बारीक करणार. हो किती वाजता बघितलं घडीला, त्या घडी 1 तासावर बंद पडला नाही ना? असं बुवा काय तुम्ही पडवलं बिडवलं काढून झाली तर जाऊ दे तुमची, कारण का तुम्हाला बोलण्याचा उद्देश एकच आहे. तुम्ही काय म्हणताय की 2 शरीराला नमन मिळव, संशयला संशय. अरे मूर्ख शरीरा, एक लक्षात घ्या, मूर्ख ह्या करण्याकरता होतोय. कारण का बुवा नमनाचा एकही शब्द मी माझ्या प्रस्तावनामध्ये मांडलेला नाही. सुरुवातीला जी प्रस्तावना केली प्रस्तावनाच होती, तुम्हाला काय बोलायला मी ठेवली नाही म्हणून तुम्ही आपली पडवलं चिंध्या बिंद्या सगळ्या गोला करून कुरल्या बिरल्या खाऊ झालं. असं बुवा तुझ्या वेळ काय मी घेणार नाही. आणि कार्यक्रम करणार त्याबद्दल वादच नाही बुवा. बघा, कारण का रात्र तू काढशील, ऐकलास, रात्र तू करशील, पण तेवढा वेळ आम्हाला पण नाही, कारण लोकांनाही तेवढा वेळ नाही. तूच बोलून गेलास की बुवा रसिक श्रोता नाही तर ठेवा. बुवा जर तुझे लेक्चर थोडे कमी करतोस तर ही लोक राहिली असती, जायला लागली. आता संशयाला संशय मिळवतो, लढण्याचा इतिहास आमचा, लढण्याचा इतिहास आमचा, आणि माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी, तोवर जिंकणं नियतीला शक्य नाही. तुमच्या प्रश्नाने हात घालणार नाही, कारण का माहिती का बुवा, ज्या वेळेला खरोखर तुम्हाला उत्तर देऊन मी ठरलेलं आहे, ज्या वेळेला तुमच्या ग्रंथात ज्या वेळेला मला उत्तर सापडेल त्यावेळेला नक्की देण्याचा प्रयत्न करेल. असं बुवा, चला दुसऱ्या वेळेला सुरुवात करूया. बसून घ्या.
अरे बसा. चला चला सुरुवात करूया. हा विषय काय विषय काय बुवा मस्करीत काय होईना. बुवा तरी माझा संवाद झाला होता. बुवा म्हणतात मला बरोबर बुवा बोलले होते येताना आजरारी बुवा येताना ना त्या लागूनच येवा. बघा बाटली मी घेऊन आलो त्याला. आता तुझी कशी फाटल बघ बाटली अगदी फाटली. हा त्याला लावतो धर ये. त्याला लाव त्याला लावायचं. माझ्या बुवानी जोशी बुवा त्याला लावूया. त्याला लावतो त्याला लावतो. ते लावून आलोय. हा काय अजून बाटली आहे उद्याला आहे तुझी फाटतो मग कशी लक्षात ठेव. पण मला कळत नाही बुवा एवढा तापलेला काय. मी पहिल्या बारीमध्ये काय बोललो होतो काय सांगावं. काय बोललो होतो माऊली खरंच आहे काय बोलत आहे बुवा ना. ज्या शक्ती तुल्यासाठी दत्ताजी गराटे माऊलींनी अखंड आयुष्य या कलेमध्ये आपलं घालवलं. हा येड जावा हॅन्ड्री. मला काय म्हणायचं आहे मी तुम्हाला सांगत आहे. सूर निरागस हो आवाज सुंदर आहे. गणपती म्हणजे जर एवढा दम असेल ना बुवा मला बुवा म्हणतात की बुवा हिंदी गाणी गायची सोडून द्या. तुला ओपन चॅलेंज आहे माझ्या समोर. आता इथं ये ए सुशांत भारी आहे इथं. आणि माझ्या वाचप्यांना मी सांगतो तू कुठलं पण हिंदी गाणं वाजव. मी बोलतो रे तू बोलू नका तुझ्या गाण्या. किती दम आहे ना मला बघायचं ये. बरोबर की नाही कशाला मोच्यात दम आहे का याच्या दम आहे का. मला सांगा एवढं सुंदर गणाची रचना केली होती आणि सुंदर गण गायला होता मी. धडकनों की जान हो तुम दिल में है तुम्हारी चाहते सोच भी नहीं सकते हो तुम इतना प्यार देंगे तुम्हें. बस बस असं नको एकच ठोका कागदाच्या आरपार. बुवा चांगलं आहे ते चांगलं बोलायला शिका. तुमच्या पप्पांकडून आम्ही खूप काही शिकलोय बुवा. तेव्हा तुमच्या आहे ना चाराने सुद्धा तुमची त्यांची कुवत नाही तुमची लक्षात घ्या. आज त्यांचं नाव कुठे लेवलला आहे आणि तुम्ही काय भारी करताय. बुवा चांगलं गाऊन या रसिकांची मनं आपण सांभाळली तरी सुद्धा बारी आपली चांगली होऊ शकते. बरोबर की नाही काय मला बोलायची गरज आहे. बरोबर की नाही. मग मला सांगा एवढी 40-45 वर्ष दत्ताजी गराटे माऊलींनी काय कमवलं आणि ह्यानं काय घेतलं. उद्या बकरा कापायचं उद्या बकरा कापायचं. उद्या बकरं कापू नका. या मेंढाला घेता मेंढा या मेंढा कुर्ले किसवाला. या मेंढाला कापायचं उद्या या मेंढाला कापायचं. वा मी तुझ्यासारखा मूर्ख नाही लक्षात घे. थोडस मनोरंजन पाहिजे म्हणून बोलतोय. बस पुढचा विषय राहिला बुवा बोलून गेलेला आहे जोशी वहिनी. आता हा बाई अरे मूर्खा हा बाई त्या बाईनं म्हणजे सगळ्यांना माहिती असेल बहुतेक लोकांना. सापूच्या तळ्यावर आमचा कार्यक्रम झाला होता विकास लांबोरे झाला माझा. बरोबर की नाही. त्याच्यात दम नव्हता तो संपला. हा आता ह्याच्यात किती दम आहे मला बघायचंय. मी साडी लावून गेलो होतो. आम्ही चॅलेंज स्वीकारलं होतं चल साडी लावून येतो.
ते बोबाने मी लंगोट लावून येतो त्याची फाटली हा? आता ह्याची ताट काय झाले मला बघायचे. तुझ्या जर एवढा दम असेल ना तू लंगोट लावून आलास नाही तर तो 2000 रुपये आता दिले मोजून. चल बक्षीस झाले माझं 2000 रुपये. चल बक्षीस झाले माझं 2000 रुपये. आता तुला 2000 रुपये देतो काढून. तू लंगोट वर ये बाहेर. बरोबर ना. आता उद्या यायला कोण घेऊन काय विषय आहे काय खास काय मला सांगा. चॅलेंज पूर्ण करणारा माणूस आहे मी आहे की नाही. शब्द दिला की दिला. अरे नवरात मावशी पासून मी हवालदारीची कामं केलंय. लाजाची लाज शरव नाही आपली लोककला टिकवतोय. बरोबर की नाही माऊली. लोककला टिकवतोय हे माझं काम आहे. आणि मग बुवा साडी लावून गेला. अरे त्या साडीला लोकांना 4 वाजेपर्यंत थांबून ठेवलं धनगरवाड्यावर. ऐकते काय 5 पोरं तर शेणकीत पडली झोऱ्यांच्या. भोर आणि झोरा माझ्या नादाला नाही लागायचं चड्डीत राहील. याच्या अगोदर बापाच्या जीवर उड्या मारत होता. माझ्या नादाला नाही लागायचं लक्षात घे बुवा. बुवा म्हणून गेले सिंगलवारी केली असती तरी चालेल. याला कशाला बोलवलं तू काय नागडा नाचणार होतं इथं. बुवा मला सांगा बुवा मग तू 1 तास भारी करणार. ह्यातलं जरासं त्यातलं जरासं कशाला काय ते पूर्ण बोलला. बरोबर की नाही. जरा ह्यातली 90 मारतो त्यातली 90 मारतो. जरा मॅकडॉल मारतो जरा बियर मारतो. काय चाललंय हा. बरोबर की नाही माऊली सांगा मला. त्याच्या बोच्यात दम नाही. बोच्यात दम नाही असं म्हणायचं मला. हा त्याच्यामुळं मला जास्त बोला बुवा का छक्कावून गेलेले आहेत. हा पहिल्यांदा म्हणतात बुवा मिशीवाली बाई जोईशी वहिनी. मी याची वहिनी आहे. हा वहिनी आहे का हो. बरोबर की नाही. आधी पार्वती हा शंकर मी याची बायको. वहिनी कशी होईल मला सांगा हो. हा बरोबर की नाही. आता खरोखर त्याचा भाव आहे सुशांतचा भाव. काय त्याचं नाव रे संकेत कराटे. खूप सुंदर पॅड वाजवतो. 1 नंबर पोरगा आहे. मी तर त्याला मोठा फॅन आहे बाबा. संकेत कराटे तुझा मी फॅन आहे. किती गोंडस गोजीरवाणा मुलगा येतो हा. बरोबर की नाही. हा मला काला ढिकून बघा व विषय घेतो एक तत्पूर्वी मोर्या ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय श्रीराम पेंढारे यांच्याकडून बुवा बारीक खदलावा 101चा पार्श्व केलेला आहे. बुवा तुमचे बंधू संकेत कराटे मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. खूप छान दिसायला सुंदर. हा मी जर पोरगी असून त्याच्याशीच लग्न केलं तर चल. बरं की ना. काला ढिकून मेंढा तुझा काढतो मेंढा बघ कसा बाहेर. वा तू जर खऱ्या गुरुचा केला असशील ना तर आता मी जे गाणं गातो ना ते लक्ष देऊन बघ. मर्मात गातोय आता कर्मात मरशील घेऊन. हा त्याचं आकलन कर आणि पुढचं मला गावून दाखव. भाग लक्षात घे. मोकळे आकाश श्वेत परिशुभ्र बलराम. म्हणजे काय मोकळे आकाश स्वच्छ शुभ्र पांढरा. बलराम गोरा होता की नाही सांगा. बलराम शक्तिशाली गोरा चिकना दिसतो आहे की नाही बलराम. आणि कृष्ण कन्हैया आमचा काय सावळा. बरोबर की नाही. हा दोघांमधला फरक मी स्पष्ट करून दाखवते बघा. मोकळे आकाश श्वेत परिशुभ्र बलराम. काळ मेघवाणी काना दिसे मोहना. नंद यशोदेचा लाडका श्यामना. नंद यशोदेचा लाडका श्यामना. नंद यशोदेचा लाडका श्यामना. बघा
लव्ह यू डार्लिंग, आय लव्ह यू सर, थँक्यू. बघा मुकुंद नरीम आजनरी यांच्याकडून 251 वर्ष केलेला आहे. त्याचप्रमाणे आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार विभाग शहर सुशांत चंद्रकांत गुरव यांच्याकडून 501 पार्श केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे मनसेचं गाणं व्हायला पाहिजे. होणार होणार नक्की होणार. तत्पूर्वी बुवा हे जे काय तू नागरून गेलास ना हे सगळं सोडलंय मी, कळलं काय? ए शमनिया श्यामना श्यामनाच आहेस तू अजून. तू अजून श्यामनाच आहेस म्हणून सांगतो माझ्या नादाला लागायचं नाही. बघ हे सगळं सोडलंय मी, लक्षात घे. भाल्यावाल्यांना पुरून उरलोय मी. बघा दादांची फरमाईश पूर्ण करणार आहे. बघा गाणं भीमाचं तर बनणार नाही. कोण वाटतं असेल की फक्त हिंदीच टोकतो, हे मराठी पण बोलतो. बघा अत्याचाराच्या जोरानं, अत्याचाराच्या जोरानं, अत्याचाराच्या जोरानं तरी पोरही वाजवते, तरी तरी पोरही वाजवते बाबासाहेबांची टोन, तरी पोरही वाजवते बाबासाहेबांची टोन. आता बघ दादागिरी ही चालणार नाही महाराष्ट्राच्या मातीत, दादागिरी ही चालणार नाही महाराष्ट्राच्या मातीत, माझ्या मराठी मातीत, माझ्या मराठी मातीत. नाहीतर राजसाहेब दाखवतील, राजसाहेब दाखवतील आमच्या मराठीची जात, राजसाहेब दाखवतील आमच्या मराठीची जात.
कुलर 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 सुजान बुवा कुलर त्यांचं काल काल काय काल काल काय कुलर कुलर सुजान बुवा कुलर त्यांचं काल काल काय घाबरतो यार हा कुलर हे कुलर बुवा उद्या तर ना काही बडबड नको माझ्यासमोर लक्षात ठेव हा लय बेकारावी वा म्हणून गेला पुढे छक्का 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 म्हणतात दाखवते छक्का हे तुला उघडा दगडा करून पाठवी तिकडे लक्षात ठेव हा मगाशी एका शब्दात तुम्हाला उत्तर दिलंय काय जास्त भुवाना बोलणार नाही दत्ता गराटे माऊलीने जे कमवलं ना त्याच्यात म्हणजे 10 पैसे पण यानं कमवलं नाही हो आवाज सुंदर आहे चांगला कार्यक्रम करा लोकांना चांगलं द्या लोक तुमची चांगली वावा करतील बरोबर की नाही आता कौत बांधायचं हा विकास रामोरेचा सुंदर गड आहे बघा त्याच्यावर चाल घेतली कशी हा तत्पूर्वी एक रसिकांचं मनापासून जुळून आलेलं बक्षीस असं आहे आमचे खास मित्र आदरणीय देवदेवाचे सुपुत्र सूरज गुरव यांच्याकडून 200चं बक्षीस आलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे माझी गेल्या वर्षीची गवळण कृपया थोडक्यामध्ये गावी बघा काय म्हणतोय धागे तोडला बघा एक गीत घेतोय काय म्हणायचं आहे खरोखरच मला एक सांगावंसं वाटतं आणि खंत सुद्धा वाटते कारण आपली ही कोकणची जी परशुरामाच्या पवित्र पावनभूमीची जी भूमी आहे कोकण नगरी याला कोणाची तरी वाईट नजर लागले कारण पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या अडचणीला उपयोगी पाडायचे बरोबर की नाही ते आता कुठेतरी लोक पावत चाललेलं आहे म्हणून काय म्हणतो बघा ला 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 साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची बरोबर की नाही सोन्यासारखी माणसं होती परंतु दृष्ट लागली कोणाची तरी साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची माझ्या कोकणच्या भूमीला माझ्या कोकणाच्या भूमीला लागली ना
साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची गावातली लोक एकमेकांसोबत नाही आहेत. एक इकडं बघतोय एक तिकडं बघतोय बरोबर ना. भावाभावांमध्ये संगते आहे म्हणून म्हणतोय बघा राहिला ना गाव गावात राहिला ना भाव भावात राहिला ना बापले का कुणी राहिला एकामेका
बसलेल्या आया बहिणीची निंदा करू नकोस. हा आर्या बसलेल्या आई बहिणीची निंदा करतो. याचा हात जडलेला आर्या नारी वाचून जन्म नाही रे तुझ्यासारख्या या नराच्या जातीला. बरोबर की नाही? आता आकाशात पडला काय? अरे आया बहिणी आहेत म्हणून या माणसाचा जन्म आहे. स्त्रीचा आदर करायला शिका. बरोबर की नाही? ही आदिबाई आहे. तू आकाशात खाली आलास आणि धरतीवर जावलच का? हे शमन्या काढतो घाम बघ कसा. उद्या नादाला लागलं तर आज काय बोललास तर उद्या डायरेक्ट तुला चिरफाड बघ. हा शेजारीण बाई तुमचा टीव्ही माझ्या पोराला पाहू द्या. आमच्या मेंढ्याला आतमध्ये घ्या त्याला सोलून बाहेर पाठवून द्या. लोकल बनवाय म्हणून हा अहो लावली शेंडी तुला बाईने. या बाईच्या नादाला लागलास ना केसात गाला का पण बाई नादाला लागायचं सांगतोय. लावली शेंडी तुला बाईने ते कशी बुवा म्हणून गेले मला कॉलवरती. मान्या बुवा आणि तुम्ही चांगला तेल लावून यावा. आता ह्याच्यात टाकलेलं तेल लावलाय आता सैली वाजवायच्या इथे नाही तर उद्या तुला तेल काढतो बघ कसं. हा अहो लावली शेंडी तुला बाईने हाच कसा वागतो गेला कसा वागतो. मी बसायला रोज रोज मी बसायला रोज रोज एका वेळेला एकच सांगेन तुम्हाला आणि ओपन चॅलेंज करू शकतो. पुन्हा जर माझ्या साडीचा विषय पुन्हा काढला दुसऱ्या बारे स्पष्टीकरण द्यायचं आहे मला साडीचं. मग बोल ना तो साडी लावून येतो माझ्या दम आहे. माझ्या दम आहे तेवढा. हा तुझ्या दम असं तर लमडला मी आहे काय बाबा. हा जर लमड नाही लावला तर उद्या घेऊन ये. आता परत लंगोटाचा विषय काढलास ना तर काढी कंपनी लंगोट लावेल बघ. हा मग तो ब्रँड म्हणतो ब्रँड. हा ब्रँड हा बेटा म्हणतो मी ब्रँड आहे मी ब्रँड. अरे घरात बुवा काय ब्रँड होते लोक घाबरायचे. काय घरात बोल भारी आहे तयारी करा पोरांनो तयारी करा. अरे भीती वाटते रे. हा कसला ब्रँड. हा फाटलेली ब्रँड. खूप काय तुमच्याकडे. चांगलं वागा चांगलं शिका लोकांना चांगलं द्या.
बरं की नाही? चांगलं बोलून लोकांची मदत येईल का? लोक तुम्हाला उचलून डोक्यावर घेतील. एवढं शहाणपणाचं तुम्हाला बोधवाक्य सांगतोय आणि अटकतो. तुला नागर तर नागर, काय मला फरक पडत नाही. आज काय बोललास तर उद्या डोंगऱ्याकडे बारी आहे, आपटून बारी तुला बघ. पण शास्त्र हा रसिक हो, प्रथमतः या गावामध्ये या जोशी परावरानं आम्हाला आमंत्रित करून आमची वेगवेगळी कला सादर करण्याची जी बहुमूल्य संधी प्राप्त करून त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही सगळ्यांनी माझी छोटीशी कला चांगल्या पद्धतीने ऐकलात, पाहिलात, मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार मानतो. काही चुकलं असेल, वेडावाकडं काय बोललो असेल तर पदरात घ्या. आणि प्रतिस्पर्धी शाहीर खरोखरच लालदा तालुक्याचे आणबान शान सुशांत गराटे यांना सुद्धा दुसऱ्या वर्षात शुभेच्छा देतो. फक्त एवढंच करा, वेळेचं बंधन पाळा, नाहीतर ही दिसत्या ती पण निघून जातील. हा, आणि उद्या भेटतो डोंगऱ्याकडं जाऊ. डोंगऱ्या चला, बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. गणपती बाप्पा.